जसं त्यावेळेला मोगल आक्रमकाने आपली मंदिरं लुटली, काही तोडली, तसंच ते बाबरी बांधली गेली होती ना. मग त्यावेळेला मोगलांनी जर का आपली मंदिरं लुटली म्हणून आपण त्यांना शिव्या घालत असू, तर आता तुमचे जे काही चेले चपाटे राम मंदिर लुटतायत त्यांच्यावरती कारवाई आजपर्यंत का केली नाही? मध्य प्रदेशमध्ये भाजपचे मुख्यमंत्री मंदिराच्या परिसरातल्या जमिनी लुटतायत, लुटल्या, पत्रकार परिषदेत आलं. हेच जर का इतर कोणी विरोधी पक्षातल्यांनी केलं असतं तर देशभर यांनी काय हंगामा केला असता. म्हणून आज जो सामनामध्ये संजय राऊत यांनी आग्रह केलेला मुद्दा म्हणून वाचा. कारण मधल्या काळामध्ये सगळे सकल हिंदू समाज म्हणजे काय, हिंदू जनजागृती म्हणजे काय, हिंदू खतरे में है, आणि आम्ही हिंदूच आहोत. पण जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा इस्लाम खतरे में आहे म्हणून घोषणा दिल्या जायच्या. आता 12 वर्ष तुमचं बसले तिकडे जग काय विश्वगुरु, त्यांच्या काळामध्ये हिंदू खतरे में कसा आला? मग ते सगळे जे होते ज्यांनी मोर्चे काढले, नुसता काय तमाशा केला, ते आता गेले कुठे कुठे लपून बसले की राम मंदिर लुटलं जाते, मंदिराच्या नावाने लुटी चालू आहेत. शंकराचार्य म्हणाले केदारनाथ मंदिरातलं सोनं लुटलं गेलंय. कुठे गेले हे सगळे हिंदू तथाकथित भोंदू? हा वरवरचा विषय नाहीये. हे जे सगळं चाललेलं आहे हे 2/3 बहुमतासाठी चाललेलं आहे. कारण निवडून आले नाहीत, आपण त्यांना येऊ दिला नाही, 240 वरती भाजपा थांबला. मग पुढे काय करायचंय? घटना तर बदलायची आहे. आता तर पूर्ण ताकद पाहिजे. आणि मध्ये जे काही महिला आरक्षणाच्या बुरख्या आडून किंवा त्याच्या आडून डिलिमिटेशनचं जे काही बिल आणत होते, विधेयक आणत होते, ते जर का झालं तर तुम्हाला आम्हाला कोणी विचारणार नाही. पूर्णपणे उत्तरेच्या ताब्यामध्ये हा देश जाईल. आमच्या मताला काहीच किंमत नाहीये, ती आताही नाहीये. कारण उघड उघड सगळीकडनं अत्याचार चालू आहेत. लोकशाहीचा दिवसा डोळ्यात खून पडतोय की काय असं चित्र निर्माण झालंय. तरी कोणाला काही त्याची पडलेली नाही. पण आम्हाला आमदार खासदार पाहिजेत. शेतकरी मेला तर मरू दे, शक्तीपीठाखाली चिरडला गेला तर जाऊ दे, पेपर फुटले तर फुटू दे, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली तर करू दे. आजच ठाण्यामध्ये एक पेपर फुटलाय टीईटीचा, कोणालाच काही पडलेलं नाहीये. नीटचा पेपर फुटला, धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा तर दिलाच पाहिजे, पण त्यातलं जे काही केंद्रबिंदू होतं ते आपल्या दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रातलं होतं. आणि असं म्हणतात की ते पकडलेले किंवा ज्यांच्यावरती आरोप आहेत ते सगळे यांच्या परिवाराशी संबंधित होते. मग या पापाबद्दल कोणालाच काही वाटत नाही, किंवा तुम्हाला त्याच्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून हे फोडाफोडी चालले, असा माझा स्पष्ट आरोप आहे. का मला परत शिवसेनेचा खासदार पाहिजे? का मला परत शिवसेनेचा आमदार पाहिजे? होय, मला शिवसेनेची सत्ता पाहिजे. कारण ज्यांचा विश्वास माझ्या शिवसेनेवर आहे त्यांना न्याय देण्यासाठी, म्हणून मला परत सत्ता पाहिजे. त्यावेळेला मला मुख्यमंत्री व्हावं लागलं. मी काही ठरवून मुख्यमंत्री झालो नव्हतो. जर भाजपाने दिलेलं वचन पाळलं असतं तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो. दुसरा कोणतरी शिवसैनिकच मी करणार होतो. पण जी काही मला संधी मिळाली त्यावेळेला मात्र जेवढं काही करता येणं शक्य होतं तेवढं मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. कोणी माझ्याकडे कर्जमुक्ती मागितली नव्हती, तरी सुद्धा माझं कर्तव्य म्हणून माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात कर्जमुक्ती मी जाहीर केली आणि ती मी करून दाखवली. मी फुकटामध्ये रेशन वाटा हे वाटा असं नाही करत, पण गोरगरिबाला काहीतरी जेवण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी 10 रुपयात शिवभोजन करून मी दिलं होतं. आता काय झालं मला माहिती नाहीये. कोरोनामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण महाराष्ट्र सावरला होता, पाडलं सरकार. अरे पण पाडलं तर पाडलं, सत्ता तुम्ही मिळवली, मिळवल्यानंतर काहीतरी त्याचा उपयोग करून द्या ना, महाराष्ट्राचं भलं करा ना, देशाचा विकास करा तुम्ही. तो नाही करायचा, फक्त आम्हाला सत्ता पाहिजे, सगळे आमच्या ढेंगे खालनं जायला पाहिजे. नाही होणार. छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र कोणाच्या ढेंगे खालनं नाही जाणार. आणि तो जो जमाना होता मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाने दिल्ली हादरायची, तो जमाना आपल्याला आता परत आणावा लागेल. कोणाची टाप होता कामा नये, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहायची. आणि मला खात्री आहे आज अनेक जण नवे जुने माझ्या समोर आलेत, कुठे काही बिघडलेलं नाहीये. मला खात्री आहे एक सुद्धा माझा कट्टर कार्यकर्ता गद्दाराच्या मागे गेलेला नाही, जाऊ शकत नाहीये. इकडे खुद्द हातगावचे कार्यकर्ते बसलेत. पण मी तमाम हिंगोलीकरांना एक आवाहन करतोय. आवाहन म्हणजे विनंती. जे कोणी या नालायकामुळे नाराज होऊन घरी बसले असतील, जे कोणी या नालायकामुळे नाराज होऊन दुसरीकडे गेले असतील, या परत या सगळ्यांनी परत या.
कारण याला काय होतं, ह्याच्याकडे मी दिलं होतं सूत्र, बन तू खासदार. मग अडचण त्याला होऊ नये म्हणून मग ते साहेब हा नको, साहेब तो नको, मग हातगावमध्ये हा नको, झालं. मग एक तर वाटोळं करायचं तेवढं करून ठेवण्याचा प्रयत्न केलाच आणि स्वतःही गेला. तर जे जे कोणी त्याच्यावरती नाराज होऊन गेले असतील, या बाबांनो शिवसेना आपली आहे. आज मी सगळ्यांना साथ घालतोय. या गद्दारांमुळे जे जे कोणी गेले होते त्या सगळ्यांनी परत यावं, या सूत्राने या गद्दाराला गाडा परत. आणि तुम्ही सगळे समर्थ आहात. तुम्हाला सगळ्यांना निष्ठेचं पाणी गद्दारांना कसं पाजायचं हे पक्क कळलेलं आहे. अनेक जण आले आणि अनेक जण गेले, पण हिंगोलीवरचा भगवा तुम्ही कधी उतरू दिला नाही. म्हणून मी तुम्हाला खरंच साष्टांग दंडवत घालतोय. आणि ही निष्ठा, हा जो तुमचा जोश आहे, हा उत्साह आहे, खरं म्हटलं तर दुसरा कोणताही पक्ष असता तर खासदार फुटल्यानंतर घराच्या बाहेरच नसता पडला. पण मी जास्त नाही, मी त्यातला नाहीये आणि तुम्ही पण त्यातले नाहीये. म्हणजे अनेकांनी आजचा कार्यक्रम बघून तोंडात बोटं घातली असतील, किती बोटं त्याची जात असतील तेवढी सगळी घातली असतील, की ही शिवसेना आहे तरी काय, कितीदा फोडायची, कुठून सुद्धा संपत नाहीये. पण शिवसेना अशी संपणारी नाही. जो फोडायचा प्रयत्न करेल त्याला फोडून संपवल्याशिवाय शिवसेना पुढे जाणार नाही. आणि ती शिवसेना पुढे नेण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.